घरामध्ये लहान बाळाचं आगमन होतं तेव्हा सर्वांचंच आयुष्य त्याच्या भोवती फिरतं. प्रत्येकाच्या विचाराचा केंद्रबिंदू घरातला लहान पाहुणाच असतो. घरातले लहान थोर सगळेच त्याच्या बाललीलांमध्ये रमतात. साहजिकच जेव्हा मुलं आजारी पडतात तेव्हा सारं घर आजारी पडल्यासारखं वाटू लागतं. आजार कितीही लहान असो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसू लागतं. मुलांची प्रतिकार क्षमता कमी असते आणि त्यामुळे त्यांना वारंवार सर्दी पडशासारख्या साथीच्या आजारांना सामोरं जावं लागतं. ती पटकन बरी व्हावीत यासाठी काय वाटेल ते करायची पालकांची तयारी असते. सर्दी पडशासारख्या आजारांवर तात्पुरता आराम पडू देणारी औषधं देऊ नयेत असं सांगतात. आपल्याकडे तर अशी औषधं सर्रासपणे मुलांना दिली जातात. मुलांची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना दीर्घकालीन फायदा मिळवून देण्यासाठी आयुर्वेदानं एक योजना करून ठेवली आहे. ती म्हणजे सुवर्णबिंदू प्राशन. सुवर्णबिंदू प्राशनामुळे मुलांना काय फायदे मिळू शकतात याची सविस्तर माहिती घेऊयात बालरोग आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सौ विनिता बेंडाळे यांच्याकडून. SBP रसायन हे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने असणारं एक अत्यंत प्रभावशाली रसायन आहे. आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे व्याधी प्रतिकार क्षमता चांगली असणं. आणि SBPमुळे मुलांची व्याधी प्रतिकार क्षमता ही अत्यंत चांगली राहते. सामान्यतः आढळणारी मुलांची तक्रार असते ती म्हणजे त्यांच्या पोटाशी निगडीत. बरेचदा पोटदुखीचा त्रास होणं, पोट बिघडणं ह्या तक्रारी मुलांमध्ये दिसून येतात. अशा वेळेला पचनशक्ती सुधारणं हे आवश्यक असतं आणि SBPमुळे हे चांगल्या प्रकारे घडून यायला मदत होते. आणखीन एक तक्रार मुलांमध्ये दिसणारी असते ती म्हणजे त्वचेशी निगडीत. त्याच्यामुळे खूप प्रमाणात खाज सुटते, त्याच्यावर पुरळ येतं, चट्टे उठतात. नियमित SBPच्या उपयोगामुळे ह्या तक्रारीही हळूहळू कमी होतात. त्वचेचं आरोग्य चांगल्या प्रकारे सुधारतं. त्याबरोबरच इतर काही केमिकल्सचा दुष्परिणाम इतर काही कारणांमुळे शरीरावर होण्याची जर शक्यता असेल तर तेही प्रमाण कमी होतं. कारण सुवर्ण हे आयुर्वेदशास्त्रामध्ये विषघ्न म्हणून सांगितलेलं आहे आणि SBPचा प्रमुख घटक हे सुवर्णभस्म असल्याने त्याचे ह्या प्रकारे उपयोगही पुष्कळ चांगला होतो. मुलांची बुद्धीची क्षमता ही SBPमुळे वाढते. बऱ्याच पालकांची ही तक्रार असते की आमचा मुलगा किंवा आमची मुलगी हे जास्त काळ अभ्यासाला एका जागी बसू शकत नाहीत. तर SBPमुळे ही एका जागी बसण्याची क्षमता वाढते, एकाग्रता वाढायला मदत होते, तसंच आकलन शक्ती वाढायलाही मदत होते आणि मानसिक पातळीवरही त्याचा उपयोग होत असल्याने तसाही त्याचा उपयोग होताना दिसतो. सुवर्णबिंदू प्राशनाची योग्य कृती कोणती याविषयी जाणून घेऊयात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुर्वेदावर संशोधन केलेले तब्बल 52 पेटंट्स ज्यांच्या नावावर आहेत अशा डॉक्टर बेंडाळे यांच्याकडून. बाल्यावस्था ही सर्वसाधारणपणे 3 वयोगटांमध्ये विभागली गेलेली आहे. 0 ते 3 वर्ष, 3 ते 10 वर्ष आणि 10 ते 16 वर्ष. आयुर्वेद रसायनीने SBP हे या प्रत्येक वयोगटातल्या मुलाकरता वेगवेगळ्या पद्धतीने आणलेले आहे. प्रत्येक वयोगटाकरता वेगळी मात्रा हे आयुर्वेद रसायनीच्या SBPचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. SBPमधलं सुवर्णभस्म हे किमान शतपुटी आहे. कित्येक वेळेला 150 पुटांपर्यंतसुद्धा ही पुटं दिली जातात आणि जोपर्यंत हे सुवर्ण हे वारीतर रेखापूर्णत्व ग्रंथात सांगितलेल्या सर्व सिद्धी लक्षणांना उतरत नाही तोपर्यंत पुटप्रक्रिया ही थांबवली जात नाही. रसमारित भस्मांचं श्रेष्ठत्व हे ग्रंथकारांनी प्रतिपादित केलेलं आहे. आयुर्वेद रसायनीचं हे सुवर्णभस्म हे पारदमारित आहे आणि म्हणूनच याचं श्रेष्ठत्व हे अबाधित राहतं. यात अनेक पुटं दिल्यामुळे ते भस्म अत्यंत लघु होतं, त्यामध्ये आकाशीय गुण वाढतो आणि साक्षात पाऱ्याचा वापर केला असल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य येतं आणि सचेतन असं या सुवर्णभस्माचं स्वरूप बनतं. आयुर्वेद रसायनीच्या सुवर्णभस्माचं कॅरेक्टरायझेशन जगातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठातनं करण्यात आलेलं आहे. यामध्ये त्यातील पार्टिकल साईज, SEM, TEM, XRD, XPS अशा अत्याधुनिक टेस्ट लावून याचं कॅरेक्टरायझेशन करण्यात आलेलं आहे. आयुर्वेद रसायनीचं सुवर्णबिंदू प्राशन हे FDA मान्यताप्राप्त असून CGMP या अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंगच्या तत्वानुसार बनलेलं आहे. आयुर्वेद रसायनीच्या SBPची निर्मिती
ही वैद्यांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेली आहे आणि हे SBP हे वैद्यांमार्फतच समाजापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. बहुतेक वेळेला सुवर्णबिंदू प्राशन हे ड्रॉपरच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्यामुळे वरचेवर एकच ड्रॉपर वापरला जातो, त्यामुळे त्याला सातत्याने इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. इतके बारकाईने विचार करून आयुर्वेद रसायनीने सिरिंजमध्ये सुवर्णबिंदू प्राशन आणलेलं आहे. आत्तापर्यंत केलेल्या संशोधनानुसार आयुर्वेद रसायनीचं SBP दर महिन्याला गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावरती देऊन अपेक्षित फलश्रुती प्राप्त होते. सखोल संशोधन, अत्यंत दीर्घकाळ चालणारी अत्यंत जटिल प्रक्रिया, जगातील अत्याधुनिक विद्यापीठांमध्ये केलेलं कॅरेक्टरायझेशन आणि अल्ट्रामॉडर्न पद्धतीने केलेलं पॅकेजिंग यामुळेच आयुर्वेद रसायनीचे SBP हे मौल्यवान बनलेलं आहे. सुवर्णबिंदू प्राशनाकडे खर्च म्हणून न बघता आयुर्वेदानं दिलेलं उज्ज्वल भविष्य म्हणून त्याचा विचार करा. म्हणजे मग पुढच्या वेळेस तुमचं मूल आजारी पडलं तर त्याला झटपट बरं करण्यापेक्षा ते आजारीच पडू नये यासाठी प्रयत्न सुरू होतील. त्याचबरोबर त्याचा शारीरिक आणि मानसिक विकासही साधता येईल.